महाड तालुक्यातील 57 करंजारी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी आपला निवडणूक वचननामा जाहीर केला आहे। ही निवडणूक मी नव्हे तर करंजाडीतील जनतेनेच हाती घेतली असून विकासाच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। सोमनाथ ओझरडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेली कामांची शिदोरी मतदारांसमोर ठेवली। यामध्ये प्रामुख्याने रस्ते, आरोग्य सुविधा आणि स्थानिक समस्या सोडवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे। उपजिल्हा समन्वयक म्हणून कामाचा अनुभव आणि सरपंच म्हणून केलेली विकास कामे यांच्या जोरावर त्यांनी हा वचननामा तयार केला आहे। यावेळी ओझरडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या बदललेल्या तारखेबाबत भाष्य केले। निवडणूक 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला ढकलण्यात आल्याने उमेदवार आणि मतदारांसमोर काही तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले। मात्र तरीही मतदारांचा उत्साह कायम असल्याचे त्यांनी सांगितले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे सध्या राज्यात दुखवटा पाळला जात आहे। या पार्श्वभूमीवर संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून सोमनाथ ओझरडे यांनी आपल्या मतदारसंघात कोणतीही जाहीर सभा किंवा शक्ती प्रदर्शन करणारी रॅली न काढण्याचा निर्णय घेतला आहे। पक्षाच्या वतीने अत्यंत साधेपणाने प्रचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। करंजाडीतील जनतेचे प्रेम आणि पाठिंबा पाहता ही निवडणूक लोकशाहीचा उत्सव बनली आहे। मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून मी या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सोमनाथ ओझरडे यांनी सांगितले। की ही घटना घडल्यामुळे आम्ही आमच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या आम्ही 1 तारखेला आणि 2 तारखेला ज्या प्रचार सभा घेणार होतो किंवा जे काही आम्ही प्रचार पूर्णपणे उतरून गावागावात जाऊन ज्या पद्धतीने रॅली वगैरे काढणार होतो, या कुठल्याही प्रकारच्या रॅली आणि प्रचार सभा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने माझ्या मतदारसंघात तरी आम्ही घेणार नाही आहोत। आम्हाला गावागावात जाऊन दारोदारी जाऊन लोकांच्यापर्यंत हे पत्रक आम्ही पोहोचू, परंतु कुठल्याही जाहीर सभा कुठल्याही प्रचाराच्या मिरवणुका आम्ही काढणार नसून मतदारांच्या मध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जे दुःख आहे, जे काही पूर्ण राज्यावरती जे संकट अजितदादांच्या मृत्यूमुळे आलेलं आहे ते आम्हालाही जाणवते, त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारच्या सभा या ठिकाणी घेणार नाही आहोत। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।